नमस्कार, वर्ल्ड ऑफ सोनालीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि हा छोटासा व्लॉग घेऊन आलेला आहे. आम्ही बेंगलोरवरून चाललो आहोत आंध्र प्रदेशामध्ये मंत्रालय गावाला, जिथे राघवेंद्र स्वामींची समाधी आहे. तिथेच भेट देण्यासाठी चाललो आहोत. आणि ख्रिसमसची ॲक्च्युली सुट्टी सुरू आहे आणि आयुषला सुट्टी असल्यामुळे कुठेतरी जायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही चाललेलो आहोत. आणि 7 तासांचा प्रवास केल्यानंतर आम्ही मंत्रालयाला पोहोचलेलो आहोत. रस्ता बऱ्यापैकी चांगला होता, हायवे खूप छान होता, पण छोटी छोटी गावं लागतात, तिथे थोडासा रस्ता खराब होता. आणि इथे आम्ही पोहोचलेलो आहोत. मेन कमान आलेली आहे मंत्रालयाची. आणि आम्ही कोणत्याही प्रकारचं बुकिंग केलेलं नाही आहे, त्यामुळं आम्ही आता सगळ्यात आधी हॉटेल्स बघून रूम शोधणार आहोत. आम्हाला तिथेच जवळपास एका ठिकाणी रूम मिळाली आणि आम्ही लगेच ठेवून निघालो. संध्याकाळचे 7 वाजून गेलेले आहेत. आणि बाहेर एंट्रन्सला दर्शन घेऊन आम्ही पुढे रात्री मंत्रालयाच्या राघवेंद्र स्वामींच्या समाधीचं दर्शन घ्यायला गेलो होतो. तुम्ही तेच लाईव्ह चित्र बघत आहात की आतमध्ये राघवेंद्र स्वामींची मूर्ती आणि त्याच्या मागे त्यांचं वृंदावन आहे. आतमध्ये फोटो काढायला अलाउड नव्हतं, त्यामुळं बाहेरूनच जे टी व्हीवरती दाखवत होतात त्याचं शूट करून मी तुम्हाला तुमच्यासोबत हे शेअर करत आहे. तर त्या दिवशी राघवेंद्र स्वामींबद्दल थोडक्यात माहिती अशी आहे की राघवेंद्र स्वामी हे हिंदू धर्मातील एक संत आणि तत्त्वज्ञानी होते. 1624 ते 1636 या कालामध्ये तमिळनाडूतील कुंभकोणम येथील श्रीमठाचे ते मुख्याधीश होते. आणि राघवेंद्र स्वामींचा जन्म हा व्यंकटनाथ जन्मगाव आहे. आणि ते सध्याच्या तमिळनाडूतील भुवनगिरी या गावात एका कानडीत भाषिक देशस्थ मध्य ब्राह्मण कुटुंबात झाला होता त्यांचा जन्म. तर त्यांनी त्या श्रीमठाचे मुख्य म्हणून बरेच वर्ष धुरा स्वीकारली होती आणि मध्याचार्य होते. त्यांचे विचार सर्वदूर पोहोचवण्यासाठी राघवेंद्र स्वामींनी पूर्ण दक्षिण भारतात प्रवास केला होता. आणि दक्षिण भारतातील प्रवास करताना ह्या प्रवासादरम्यान त्यांनी अनेक पूर्वानुभूत चमत्कार केले होते. आणि 1671 साली त्यांनी मंत्रालय या गावामध्ये जिवंत समाधी घेतली. त्यामुळेच आंध्र प्रदेशातील या मंत्रालय गावामध्ये समाधीसाठी ज्याचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असते. आणि रोज रात्री इथे रथपालखी निघते राघवेंद्र स्वामींची. आणि आम्ही संध्याकाळच्या वेळेला तिथे उपलब्ध असल्यामुळे आम्हाला पण ती पाहायला मिळाली. तुम्ही व्हिडिओमध्ये तेच पाहत असाल. राघवेंद्र स्वामींचा रथ आहे हा. ज्यांनी रथसेवा घेतलेली आहे असे सगळेजण ते रथ ओढत असतात. आणि अशा 3 फेऱ्या मारल्या जातात पूर्ण मंदिराला. मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी पुरुषांना लुंगी कंपल्सरी आहे. तुम्ही ज्यावेळेला जाल त्यावेळेला नक्की घेऊन जावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो मंडप आहे तिथे सुंदर अशी रामायण महाभारतातली चित्र POP थ्रू खूप सुंदर अशी रेखाटलेली आहेत. अगदी बघण्यासारखी आहेत. साधारण 2 तास तरी लागतात हे पूर्ण चित्र बघण्यासाठी, त्याची दिलेली माहिती वाचण्यासाठी. आणि तुम्ही काही फोटोज मी शेअर करत आहे तुमच्यासोबत. अशा पद्धतीची खूप सुंदर अशी चित्र इथे मंत्रालयाच्या बाहेरच्या भागामध्ये आहेत, मंडपामध्ये. त्यानंतर तिथे मंत्रालयामध्ये मारुतीची 2 मंदिरं आहेत. एक पंचमुखी मारुती मंदिर, हनुमान मंदिर आहे जे जवळपासच आहे. आणि दुसरं आहे ते श्री अभया अंजनेय स्वामी टेम्पल आहे, जे अगदीच मंदिराच्या जवळ आहे. आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. भव्य दिव्य उंच अशी मूर्ती आहे हनुमान मारुतीची. साधारण 102 फूट उंचीची ती मूर्ती आहे. आणि तिथे जाऊन आम्ही दर्शन घेतलेलं आहे मारुतीचं. आणि हे मंत्रालयाची ट्रीप आम्ही शनिवार रविवार 2 दिवसामध्येच केलेली आहे. आम्ही शनिवारी सकाळी लवकर निघालो होतो. 7 तासाचा प्रवास करून संध्याकाळी पोचलो. रात्री मंदिरात दर्शन घेतलं. रात्री तिथेच एका छोट्याशा हॉटेलमध्ये तिथे राहिलो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मठात जाऊन दर्शन घेतलं सकाळी आवरून. आणि त्यानंतर 11च्या दरम्यान आम्ही पुन्हा बेंगलोरला परतीचा प्रवास सुरू केला. तर राघवेंद्र स्वामींच्या मठाबद्दल थोडक्यात मी माहिती आणखीन व्हिडिओ शेअर केला आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.